जंतर मंतरच्या आंदोलनानं खरं भारतीयत्व अजून टिकून आहे याची जाणीव सगळ्या देशाला करून दिली आणि त्याच भारतीयत्वाचा चेहरा आहे 35 वर्षांचा मोहम्मद इरफान. इंटरनेटवरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही एकदा बघून थांबू शकत नाही. किमान 7 ते 8 वेळा मी तो स्वतः पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ बघताना डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ते असहाय्यतेचे नसतात, ते एक प्रकारे समाधानाचे असतात की जर मोहम्मद इरफानसारखा एखादा युवक जो झोपडपट्टीमध्ये राहतो, ज्याचं केवळ बालवाडीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, तो जर या देशाच्या लोकशाहीवरती इतका विश्वास ठेवून आहे, देशाच्या संविधानाप्रती त्याला इतका आदर आहे, तर आपण इतक्या लवकर हिंमत हारून कसं चालेल? आणि या त्याच्या सगळ्या बोलण्यामध्ये त्याचा जो स्वतःचा संघर्ष आहे, त्याची जी गरिबी आहे, त्याच्याबद्दल जराही किरकिर त्याच्या बोलण्यामध्ये नाही आहे. उलट हसत हसत तो या सगळ्या गोष्टी मान्य करतो, सांगतो, स्वीकारतो देखील. आईस क्यूब्स विकणारा हा मुलगा आहे आणि जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये लल्लन टॉपचे जे रिपोर्टर आहेत रजत पांडे यांनी त्याच्याशी बातचीत केली. ती बातचीत इतकी व्हायरल झाली की आता सध्या संपूर्ण देशामध्ये मोहम्मद इरफान हा चर्चेचा विषय बनलेला आहे. जंतर मंतरवर तुम्ही सोनम वांगचुक यांना ऐकलं असेल, अभिजित दिपकेला ऐकलं असेल, सौरव दासला ऐकलं असेल, पण या आंदोलनाचा हा जो हिरो आहे तो मोहम्मद इरफान आहे. कारण तो जे बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त संघर्षमय त्याचं जगणं आहे. सुरुवातीला त्याचा व्हिडिओ ऐका आणि त्या व्हिडिओच्या पेक्षा नंतर पुन्हा मी तुम्हाला त्याची खरी परिस्थिती जी दाखवणार आहे त्याच्यामध्ये खरी कहाणी दडलेली आहे. खरं तर आंदोलनामध्ये बोलणारे जोरजोरात खूप लोक असतात, तिथं येतात, आपला निषेध व्यक्त करतात. पण तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा. मोहम्मद इरफान फक्त तोंडाने बोलत नाही आहे, तो डोळ्यांनी बोलतोय, त्याच्या कपाळावरचा घाम बोलतोय, त्याच्या काळजातला प्रत्येक तुकडा बोलतोय. इतक्या तन्मयतेनं तो या सगळ्या आंदोलनाबद्दल बोलतोय आणि भले भले वकीलसुद्धा घटनेबद्दल, संविधानाबद्दल ज्या क्लॅरिटीनं बोलू शकत नाहीत, ते तो हे सगळं बोलतो. याचं कारण मुळात त्याला या सगळ्याबद्दल आदर आहे. आता इतकं कमी शिक्षण असलेला हा मुलगा एवढं सगळं नॉलेज कुठून मिळवतो आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचा आशावाद कसा टिकून आहे याची कहाणी तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या भागात सांगतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पण त्याच्या आधी लल्लन टॉपमध्ये रजत पांडे यांनी त्याचा जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याची एक छोटीशी झलक आधी ऐका. और मतलब पूरी तरीके से तानाशाही पे उतर गई। मैं कहता हूँ लोकतंत्र में ना अहंकारी संवाद होना चाहिए और संवाद के दरवाजे दोनों तरफ से खुले होने चाहिए। अगर यही सरकार एक नारियल पानी लाती, यूपीए ने अन्ना जी को नारियल पिला दिया, इंदिरा जी ने इनके पिताजी को पिला दिया, महात्मा गांधी को अंग्रेजों ने पिला दिया सर। तो ये सरकार भी एक संवाद का रास्ता अपना सकती थी और उनके सम्मान, जैसे संविधान की शपथ में ना गरिमा सबका, व्यक्ति की गरिमा, राष्ट्र की एकता और अखंडता को सुनिश्चित कर। तो व्यक्ति की गरिमा 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 नहीं गिरनी चाहिए सर। व्यक्ति बैठा था 20 दिन से हंगर स्ट्राइक पे देश की लाचार शिक्षा व्यवस्था को लेके, और क्या मांग रहा था? ये नहीं कह रहा था 200 गज का लुटेन दिल्ली में कोई प्लाट काट दीजिए, राज्यसभा की सीट दे दीजिए, या मोदी मंत्रिमंडल में कोई पद दे दीजिए। वही कह रहा था इस लाचार शिक्षा व्यवस्था को दुरुस्त कीजिए और जिम्मेदारी दे कीजिए, इस्तीफा दीजिए। कोई बड़ी मांग नहीं थी। जिस तरीके से नए नवेले दिल्ली पुलिस कमिश्नर अनुराग कुमार जी आए और उन्होंने एक पुलिसिया डंडे और जूते से एक खूबसूरत लोकतंत्र को कुचलने की जो कोशिश करी, उसके वो बधाई के पात्र है। आज मुगेम्बो बहुत खुश होगा, उनके दरबार में उनको 100 नंबर मिले। समझ रहे हैं? जब आदमी हताश और निराश हो जाता ना, तो नीरज की एक लाइन कह रहा हूँ सर, सपन जड़े फूल से, मीत चुबे सूल से, लुट गया सिंगार सभी बाग के बबूल से, हम खड़े खड़े बाहर देखते रहे, कारवां गुजर गया गुबार देखते रहे, नींद भी खुली न थी, आहे धूप डल गई, पाँव भी उठे न थे कि जिंदगी फिसल गई, पात पात झड़ गए, साग साग जल गई, चाहत तो निकल सकी न पर उम्र निकल गई। समझिए सर इस दर्द को, इस तड़प को, इस क्या सोच रहा है देश। नीरज ऐसे नहीं लिख रहे हैं, नीरज को कोई ख्वाब नहीं आया। नीरज सोच रहे कि कितने वक्त आए गए, कुछ अच्छे कुछ बुरे, कुछ लोग मेरे साथ थे, आज मेरे हिस्से में धूल और गुबार आई है। नीरज का कहने का मतलब ये है। तो हमारा कहने का मतलब है कि लोकतंत्र में असहमति रखना कोई अपराध नहीं है। भारतीय संविधान तथा लोकतांत्रिक व्यवस्था में हमें अभिव्यक्ति का मौलिक अधिकार है। ये लोकतंत्र सिमटते जा रहा है।
मैं जंतर मंतर पे ऐसे भाग के आया कि जब अभिजीत दीपके ने कहा ना मुझे पीटा और वो रोने लगे, मैं कहा यार मुझे भी पीटना चाहिए, मेरे शरीर की मांसपेशियां मेरी आत्मा से लड़ने लग गई। कैसे खड़े हो, कैसे बैठे हो झुग्गी के अंदर, चलो यार पिटाई खाएंगे दिल्ली पुलिस की। नए नवेले कमिश्नर आए हैं, बड़े जोश में हैं, बहुत बड़ी व्यवस्था और ताकत और धन बल और बड़ी व्यवस्था है उनकी, बड़ा मारेंगे, चलो मार खाएंगे उनकी। ये नहीं है लोकतंत्र का, ये रास्ता नहीं है। लोकतंत्र में संवाद होना चाहिए, कोई आपसे सहमत हो या ना हो, ट्राइबल दोनों के लिए आइए बात करते हैं, कुछ कुछ गलत फहमियाँ है तो उसे दूर करते हैं, इसमें कोई बुराई नहीं है। लेकिन किसी को अपमानित करना, आए उठाए कपड़ा ढका ले गए और मीडिया ने खबर चला दी, हेडलाइंस, वांगचुक को उठा लिया, आतंकवादी था, बदमाश था, गुंडा था, क्या था, इस देश का महान पर्यावरण एक्टिविस्ट था, शिक्षाविद था, दुनिया का सम्मान नागरिक था, कितना आविष्कार किए भारतीय सेना के लिए, देश के लिए, महान साइंटिस्ट था। उठा लिया। इस आंदोलन से और तमाम आंदोलन से हमारी आत्मा जुड़ जाती है सर। हम जनसंघर्ष से पैदा हुए लोग हैं, हमने स्कूल और किताबों का ज्ञान नहीं है हमारे पास, जो बोल रहे हैं वो जीवन से जुड़ा हुआ है। आत्मा रो पड़ी सर, समझ रहे हैं। जब हम उस लाइन को पढ़ते हैं कि पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग भारत को संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक राज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसरों की समानता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा, राष्ट्र की एकता और अखंडता को सुनिश्चित करने वाली बंधुता को बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर 26 नवंबर 1949 को अंकित अधिनियम और आत्मसमर्पित करते हैं। फिर इतनी बड़ी आबादी आज भी अमान्य जीवन कैसे जी रही है? सभी की तो बात करी गई थी, सभी की भलाई की बात कही थी, शिक्षा में, राजनीति में, सामाजिक स्तर पर, धार्मिक स्तर पर, किसी भी स्तर पर किसी को नहीं छोड़ा गया। फिर भारत की आज शक्ल देखो, बड़ी आबादी नरक की जीवन जी रही है सर। इस दुनिया विश्व के पटल पे दौड़ती अर्थव्यवस्था है भारत, चमकता सितारा है, लेकिन उसके विपरीत बड़ी कंडीशन खराब है। आप भी तो एक देश और एक राज्य, एक कानून की बात करते हैं, पूरे देश में अलग अलग राज्यों में अलग अलग श्रमिक कानून, अलग न्यूनतम मजदूरी है, कहीं एक नहीं मिलती, जहाँ लागू है वो भी नहीं मिलती। आप पूरी तरह से नौजवानों की नजर में फेल हैं। मैं अपनी असहमति रखता हूँ, बोलूँगा, आज मेरी जवान कब आ रही है पता नहीं, बहुत बोलता हूँ सर मैं, लेकिन कहते हैं ना, इतना तोड़िए मत लोगों को, इतना कमजोर मत कीजिए। मोहम्मद इरफानच्या तोंडावरती हिंदी आणि उर्दू कविता सहजपणे येते, प्रिॲम्बल घटनेचं तो सहजपणे सांगतो, आणि हे सगळं कसं, तर इंटरनेट आणि गुगलवरती त्यानं ही सगळी माहिती शोधलेली आहे। इंटरनेट सगळ्यांपर्यंत पोहोचतं, पण प्रत्येकाला जी आवड आहे, जी तळमळ आहे, त्याच्यानुसार प्रत्येकजण त्या गोष्टी शोधत असतो। मोहम्मद इरफान हा स्वतःच्या झोपडपट्टीमध्ये मजुरीचं काम करत असताना या सगळ्या गोष्टी शोधतो आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळवत राहतोय। रजत पांडे जे लल्लन टॉपचे रिपोर्टर आहेत, लल्लन टॉप म्हणजे इंडिया ग्रुपचं एक सोशल मीडिया चॅनल आहे, त्या संस्थानाचे जे रिपोर्टर आहेत ते नंतर त्याच्या घरी पण पोहोचले, आणि घरी तुम्ही बघाल की त्याचं घर काय आहे। आपल्याला विश्वास बसत नाही आहे की दिल्लीतल्या एका झोपडपट्टीमध्ये, ज्याला नीट छत पण नाही आहे, ज्याच्या भिंती पण अजून नीट पक्क्या नाही आहेत, अशा स्थितीमध्ये मोहम्मद इरफान राहतोय। पण या सगळ्यामध्ये पण एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवते की त्या परिस्थितीबद्दल कुठंही कटुता त्याच्या मनामध्ये नाही आहे, कुठंही तो निराशावादी सूर लावत नाही। रिपोर्टर जेव्हा त्याच्या घरी येतोय तेव्हा तो पहिल्यांदा थोडा बिचकतो की आतमध्ये तुम्हाला माझं बाथरूम बघायचं आहे का, त्या बाथरूमची हालत फार वाईट आहे हे त्याला स्वतःला माहिती आहे। पण रिपोर्टर आतमध्ये आल्यानंतर तो सांगतो की तुम्ही येणार म्हणून इथं थोडी अत्तराची बाटली जी आहे त्याचा शिडकावा आम्ही केलेला आहे, कारण तुम्हाला याचा वास जो आहे, घाण वास सहन होणार नाही। त्याच्याच शेजारी त्याची बेडरूम पण आहे, बेड आहे, बेडरूम काय म्हणायचं, खरं तर एक कॉट, पलंग आहे, आणि त्या पलंगावरती बसूनच तो हे सगळं ज्ञान मिळवतोय, पुस्तकं वाचतोय, इंटरनेटवरती सर्च करतोय। मी तुम्हाला म्हटलं, आंदोलनामध्ये बोलणारे अनेक लोक असतात एखाद्या घटनेबद्दल, पण सगळ्या अंगानं बोलणारा हा मोहम्मद इरफान आहे, आणि त्याची जी कहाणी आहे ती त्याच्या या संघर्षामध्ये आहे। 35 वर्षांचा हा मुलगा आहे, आणि
प्रत्येक आंदोलनामध्ये आत्तापर्यंत तो सहभागी झालेला आहे. त्याला असं वाटतं आणि त्याचे शब्द पण बघा, की लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे आणि त्या संवादाचं महत्त्व जे मोहम्मद इरफानला कळतंय ते आपल्या व्यवस्थेला का कळत नसावं. आणि जर मोहम्मद इरफान इतक्या विश्वासानं, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल लढतो आहे, आणि लढतो कशाला म्हणायचं, तो जगतोय त्याची कहाणी निडरपणे आणि त्या सगळ्याबद्दल तन्मयतेनं बोलतो आहे, तर आपण सुद्धा या सगळ्यावरचा विश्वास जो आहे तो इतक्यात गमावला नाही पाहिजे. ठीक है। कहाँ रहते हो तुम? कौन सा घर है? ये ना सर, ये तुम्हारा घर है? नहीं सर, ये ना कॉलोनी जब आई थी ना, यही सब लोग घर से बड़ा है, ये जीविका है सर। हम देख सकते हैं अंदर? अंदर जाएंगे सर। हाँ देख लेते हैं। किधर से एंट्री है? ये तो ये अंदर आप क्या करेंगे सर? नहीं रहते अभी कहाँ हो? यहीं वो रहते हो? बिस्तर लगा हुआ है सर वहाँ पे। यहीं सोते हो? यहाँ सोते हैं पापा और मैं, और एक घर सी ब्लॉक में ना, तो मम्मी और बहनें वहाँ सो जाती हैं। और ये उस घर से भी ज्यादा अहमियत रखता है मेरी जिंदगी में सर, इसलिए ना क्योंकि यहाँ पापा बर्फ बेचते हैं और मैं भी काम करता है, रेडी लगाता, रेडी बंद है। देख सकते हैं, हम देखना चाहते हैं। यहाँ नहाने का है सर, इतर लगवा दिया था कि थोड़ी महक थी ना, तो आप आ रहे हैं तो आप इत्र लगवा दिया था? हाँ, खुशबू आ रही होगी हाँ, वही। कि आप आएंगे तो महक ना आए किसी तरह की, इसीलिए इतर की एक शीशी सड़क दी है 80-90 अच्छा, रुपए की। तभी खुशबू आ रही है। हाँ, कि आपको परेशानी अरे ना हो। नहीं नहीं, ऐसा तो नहीं। ये मेरा बिस्तर है सर, ये सर, ये बिस्तर है सर। यहीं सो रहे हो? हाँ, यहाँ सोते हैं, ये पंखा है सर। हाँ, ये पंखा है सर। अच्छा, ये लगा रखा है? हाँ सर। यहीं बैठे? हाँ बैठे सर। और बहुत सी परेशानियां हैं सर, लेकिन हकीकत में जो है सर, श्रमिकों को बेहतर जीवन मिलना चाहिए, चाहे वो ओला उबर के ड्राइवर हों, डीटीसी के कंडक्टर हों, या मीशो में जोमेटो में काम करने वाले, ऑनलाइन फूड पहुंचाने वाले, और तमाम वो वर्कर जो कहीं ना कहीं काम कर रहे हैं और कहीं ना कहीं वो कैसे जा रहे हैं, सबको न्याय मिलना चाहिए। ऐसी व्यवस्था तो होनी चाहिए, और उसका हम हिस्सा है, तो इसलिए ये बात उठाते हैं। प्रत्येक आंदोलनामध्ये मोहम्मद इरफान पोहोचतो, इंटरव्ह्यू देतो, इंटरव्ह्यू नंतर कॅमेरा बंद होतो आणि मोहम्मद इरफानसाठी मात्र त्याचं आयुष्य रोजचं बदलत नाही. तो घरी येतो आणि त्याचा रोजचा संघर्ष जो आहे तो त्याच्या 5वीला पोचलेलाच असतो. पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्याची जगण्याची जी उमेद आहे ती कुठेही कमी झालेली नाही आहे. 35 वर्षांचा हा मुलगा अविवाहित आहे, 2 बहिणी आहेत त्याला, त्यांची लग्न करायची आहेत आणि आईस क्यूब्स विकून तो स्वतःचं पोट भरतो आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते जाणून घेण्याची त्याची जी उर्मी आहे ती मला वाटतं बऱ्याच लोकांना प्रेरणा देणारी आहे. गरिबी किती क्रूर असते आणि किती म्हणजे पहिल्यांदा गरिबीची एखादी इतक्या मोठ्या पद्धतीनं चीड जी आहे ती आपल्याला इरफानचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर येते की इतकं टॅलेंट असूनसुद्धा तो या गरिबीबद्दल कुठंही निराशेचा सूर आळवत नाही आहे किंवा त्याच्याबद्दलचं रडगाणं गात नाही आहे. तो सगळं हे हसत हसतच स्वीकारतोय. त्याच्यासाठी काही फार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या नाही आहेत. पण हे जे नॉर्मलायझेशन आहे अशा पद्धतीच्या गरिबीचं, तेच मला वाटतं आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करणार आहे. मोहम्मद इरफान म्हणूनच विसरला गेला नाही पाहिजे. जंतर मंतरच्या आंदोलनानं ज्या काही गोष्टी नव्या देशाला दाखवून दिलेल्या आहेत त्याच्यापैकी हा मोहम्मद इरफान आहे आणि म्हणून त्याची कहाणी जी आहे ती घराघरामध्ये पोहोचावी यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला मोहम्मद इरफानबद्दल काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आणि सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.